नमस्कार मित्रांनो, पाठ पुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, व्हॉट्सअपला बरेचसे मंडळी मला तक्रारी मांडत असतात, बरेचसे नागरिक मला माझ्याकडे तक्रारी मांडत असतात। काही जण अर्जांचे फॉर्मॅट मागतात किंवा वेगवेगळे काही गोष्टी समस्या मांडत असतात आणि व्हॉट्सअपला सध्या मेसेज एवढे यायला लागलेत की व्हॉट्सअपच हँग व्हायला लागलाय आणि सर्वांनाच रिप्लाय करणं शक्य होत नाही। आणि म्हणूनच तुम्हाला माझी एक विनंती आहे की थोडंसं होल्ड करा। 100% सर्वांना रिस्पॉन्स मिळेल, सर्वांना तुम्ही केलेल्या समस्यांचं निराकरणाचा मेसेज मी 100% करेन। पर्सनली मी स्वतः ते अटेंड करतो। माझ्यासोबत कोणी माझा असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट असा कोणी माझ्यासोबत नाहीये। मी एकटाच ते सगळ्या गोष्टी करत असल्या कारणाने थोडासा उशीर होईल, तुम्हाला थोडासा लेट रिप्लाय मिळेल, परंतु 100% रिप्लाय मिळेल। तर असेच एक समस्या घेऊन आपले एक सबस्क्रायबर आहेत अक्कलकोटचे प्रशांत दादानी त्यांची एक समस्या मांडलेली आहे। त्याने काय म्हणले की साहेब मला एक अर्जाचा फॉर्मॅट पाहिजे आणि नेमकं काय त्याने म्हटलंय आपण मागे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर या ठिकाणी बघा, नमस्ते, या ठिकाणी नमस्ते सर, बोधचिन्ह नगरपालिका मुख्यद्वारावर लावण्यात यावयासाठी एक अर्ज लिहून तयार करून हवाय। हॅलो सर, अक्कलकोटवरनं प्रशांत दादा आहेत आणि यांनी हा जो माहिती अधिकाराचा बोधचिन्ह असेल किंवा ते शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जो बोधचिन्ह लावायचा आहे तो प्रत्येक कार्यालयाने स्वतःहून दर्शनी भागामध्ये फ्रंट साईडला प्रसिद्ध करायचा आहे आणि प्रत्येक लेटर हेडवर किंवा प्रत्येक पत्रव्यवहार वगैरे करताना तो त्याचा वापर करायचा आहे, असा एक शासन निर्णय आहे। आणि त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, आपले असे सबस्क्रायबर जे आहेत त्यांना वाटतंय की खरंच या शासन निर्णयाची अंमलबजावणी त्यांच्या नगरपालिकेमध्ये व्हावी आणि म्हणूनच त्यांच्यासाठी मी अर्ज बनवलेला आहे। हा अर्ज खरं तर कॉमन कुठल्या पण विभागात तुम्ही दाखल करू शकता। तो अर्ज काय आहे तो आपण आता बघूया। तर मित्रांनो बघा, मागे तुम्हाला स्क्रीनवरती तो अर्ज दिसतोय। या ठिकाणी बघा, पाठपुरावा यूट्यूब चॅनल सबस्क्रायबर, तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवला नसेल तर 100% सबस्क्राईब करून ठेवा, कारण की या ठिकाणी सबस्क्राईब केल्याच्या नंतरच हा अर्जाचा फॉर्मॅट तुम्हाला पाठवतील। उद्याला अधिकारी तुम्हाला म्हणले की तुम्ही खरं सबस्क्रायबर आहात का, तर या ठिकाणी तुम्हाला दाखवता येईल यूट्यूबवर। त्या बघा, मी त्या पाठपुरावा चॅनलचा सबस्क्रायबर आहे। या ठिकाणी माझा लोगो या ठिकाणी मी दिलेला आहे। अर्जाची नावाला तुम्हाला तुमचं नाव ठिकाणी लिहायचे, तुमचं संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि दिनांक, आणि अत्यंत जरुरीचे एक रेड ह्याच्यामध्ये नोट टाकून आपण दिलेली आहे, प्रति माननीय विभाग प्रमुख। कोणता पण शासकीय कार्यालय असेल त्याचा कोणता पण विभाग प्रमुख असू दे, या ठिकाणी विभाग प्रमुख म्हणायचं आणि माननीय या ठिकाणी ॲड्रेस त्या कार्यालयाचा टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला। आणि विषय बघा, 350वा शिवराज्याभिषेक निमित्त शिवकालीन मंगलचिन्ह व महाराजांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे वापर करणे संबंधित शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत या ठिकाणी असा खणखणीत विषय लिहून आपण अर्जाला सुरुवात केली आहे। महोदय, 350वा शिवराज्याभिषेक निमित्त शिवकालीन मंगलचिन्ह आणि महाराजांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण महाराष्ट्र शासन यांच्याकडून करण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामनात व्हावा, महाराजांचे विचार जनमानसात पोहोचावेत, हा त्या मागचा हेतू आहे। आणि म्हणून 24 जुलै 2023 रोजी शासन निर्णय क्रमांक आहे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई, महाराष्ट्र शासन, 350वा शिवराज्याभिषेक निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहारांवर बोधचिन्ह वापरण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। अजून पण शासकीय कार्यालयामध्ये असं कुठं वापरताना दिसत नाही, हे विसरून जातात की हा बोधचिन्ह शासकीय कार्यक्रमात, पत्रव्यवहारांवर वापरत नाही काही जण। परवाच मी एक निवेदन दिले होतं, ते महिला व बालकल्याणचा विभाग होता, नाही साहेब ते राहून गेलं, ते भरपूर बोधचिन्ह आहे त्याच्यामध्ये आम्ही विसरूनच गेलो हा बोधचिन्ह लावायला, अशी त्यांची उत्तरं असतात। तर याच्यामध्ये बघा असं त्यांचा विषय असतो। परंतु आपल्या विभागाकडून व आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व विभागात सदर आदेशाची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी केली जात नाही, ही बाब अशोभनीय आहे। तरी आपण शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे शासकीय पत्र व्यवहारांवर या बोधचिन्हाचा कटाक्षाने वापर करावा। दुसरा, आपल्या शासकीय कार्यालयात दर्शनी भागात सदर बोधचिन्ह चित्रित करावे। तसेच आपल्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व कार्यालयांना सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश आपल्याकडून व्हावेत। सदर आदेशाची प्रत माहितीसाठी मला मिळावी, ही नम्र विनंती। या ठिकाणी जे शक्यतो काय करायचं तो वरिष्ठ डिपार्टमेंटला हा अर्ज तुम्ही करायचा आहे, म्हणजे त्यांच्या अंडर असणारे सगळे डिपार्टमेंट लाईनवरती येतात आणि त्यांना सुद्धा आदेश होऊन जातो की असा निवेदन आलेलं आहे, या शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळमध्ये झाली पाहिजे। मी मागच्या टायमालाच व्हिडिओ बनवली होती की असा मी सुद्धा एका डिपार्टमेंटसोबत केलं होतं, महिला व बालकल्याणचे, त्यांनी तातडीने त्यांच्या अधीनस्थ असलेल्या डिपार्टमेंटला सुद्धा आदेश दिलेले होते अंमलबजावणी करण्याचे।
फक्त जो दर्शनी भागामध्ये जो बॅनर तुम्ही लावायला सांगाल तो जरा मोठा लावायला सांगा. ते काय झेरॉक्स मारतात आणि ते भिंतीवर एका चिपकवून देतात. एक चांगल्या पद्धतीचा तुम्ही लोगो तयार करून एकदम प्रॉपर असा अट्रॅक्टिव्ह एकदम दिसेल असा लावायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले कसे असतात आणि त्याचा थोडासा विचार करा आणि त्यांचा लोगो जर तुम्ही असं कोपऱ्यात कुठेतरी झेरॉक्स मारून चिकटवत असाल तर खरं म्हणजे ही बाब दरिद्री बाब आहे, दलिद्री. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीचा जरा विचार करायला पाहिजे. म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी असं त्यांना पद्धतशीर तुम्ही सांगा. इथं या ठिकाणी शासन आदेश सोबत जोडत आहे. अर्जाचे नाव आणि सही मारून या ठिकाणी हा निवेदन तुम्हाला दाखल करायचा आहे. या ठिकाणी बघा हा तो शासन निर्णय आहे, सोबत शासन निर्णय सुद्धा आहे या PDF सोबत आणि कटाक्ष आणि सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं काही अडचण नाही. आपण काय आपल्या मनाचं हे काही निवेदन देत नाही, हे शासनाचे आदेश आहेत. आणि ही बाब या ठिकाणी बघा हा एक शानदार लोगो आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आणि हा लोगो प्रसिद्ध करण्यासाठी टंगळमंगळ अजिबात व्हायला नको. महाराष्ट्रात तरी जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा गाजावाजा आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची चांगली एक उपक्रम, एक चांगली ॲक्टिव्हिटी जर महाराष्ट्र शासनाने सुरू केली, शासन निर्णय प्रसिद्ध केला तर खात्रीशीर 100% न चुकता ही शासकीय सर्व विभागांनी किंवा निमशासकीय विभागांनी किंवा प्रायव्हेट विभागांनी देखील हा लोगो प्रसिद्ध करायला काय हरकत नाही. निदान आपण शासकीय विभागांनी तरी अपेक्षा करू शकतो की 100% हा लोगो दर्शनी भागामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये किंवा या ठिकाणी त्यांच्या लेटर हेडमध्ये आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये आवर्जून वापरायला हवा. आणि यासाठी नागरिकांनी आग्रह धरला पाहिजे, कारण की आपण मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे. तर 100% आपण मावळे म्हणून एक छोटासा मावळा, छोटासा कार्यकर्ता म्हणून निश्चितच महाराजांसाठी हा निवेदन आपण त्या शासकीय कार्यालयामध्ये देऊ शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा निवेदन आहे. तो निवेदनाची ही जी PDF जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि तुमच्या शासकीय जवळच्या शासकीय कार्यालयामध्ये टाकू शकता. फक्त एवढाच विषय की हा PDF ला पासवर्ड आहे आणि हा पासवर्ड मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे. व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघाल तर 100% तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल. पासवर्ड मिळणार नाही असं होणारच नाही. व्हिडिओ तुम्ही काय करता बघत नाही व्यवस्थित आणि नंतर बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात, सर पासवर्ड मिळत नाही, सापडत नाही. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. लोक बरेचसे व्हिडिओ व्यवस्थित बघत नाहीत म्हणून अशी प्रकारचा हा पासवर्ड मला या व्हिडिओमध्ये द्यावा लागतोय. निश्चितच तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. मी पाठवलेल्या व्हॉट्सअपच्या मेसेजवरती मी रिप्लाय करेन. फक्त रिप्लाय द्यायला थोडासा उशीर होईल, तेवढी तुम्ही थोडी गोष्ट समजून घ्या. निश्चितच लवकरच आपण एक स्टाफ भरण्याचा सुद्धा प्रयत्न करू, जेणेकरून तुमच्या व्हॉट्सअपच्या मेसेजांना किंवा तुम्हाला काही PDF अर्ज वगैरे पाहिजे असतील ते तुम्हाला पुरवेल. परंतु निश्चितच आपले सबस्क्रायबर खूप कमी आहे, त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टींना सामोरे जावं लागतं, अडचणींना सामोरे जावं लागते. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक मारून ठेवा. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.